श्लोक 56. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. अर्थ, माझ्या पूर्ण आश्रयाला आलेला मनुष्य सगळी कर्मे नेहमी करून सुद्धा माझ्या म्हणजे परमेश्वराच्या कृपेमुळे शाश्वत असे अव्यय पद प्राप्त करतो. विवरण. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की माझ्या आश्रयाला आलेला सर्व कर्मे करूनही ब्रह्मपद मिळवतो. भगवंताच्या पूर्ण आश्रयाला जाणे म्हणजे त्याने सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी करणे. आश्रयास आलेला माणूस आपल्या आश्रयदात्याच्या मर्जीप्रमाणे वागतो. भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतल्यानंतर तो सांगेल त्याप्रमाणे वागायलाच हवे. गीतेमध्ये जे तत्त्वज्ञान त्याने सांगितले आहे त्याप्रमाणे कर्म करणे आणि खरोखरच त्याप्रमाणे जर आपण वागलो तर सर्व कर्मे करूनही आपल्याला त्याचे फळ भोगावे लागणार नाही. आणि जर फळ भोगावे लागलेच तर त्याचे आपल्याला दुःख किंवा आपल्याला जे सुख दुःखे समे कृत्वा असं म्हणतात तशी आपली मनस्थिती निश्चितच राहील आणि मग त्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होईल. त्याचा प्रसाद प्राप्त होणे म्हणजेच ईश साक्षात्कार होणे. साक्षात्कार झाला की आपण ईश्वराशी साधर्म्य साधतो म्हणजेच आपल्याला चिन्मयता प्राप्त होते. येथे पूर्ण योग प्राप्त होतो. जीवाचे अज्ञान संपते. जीव आणि शिव यांचे ऐक्य होते. येथे ईश्वराचे अवतरण होते तर भक्ताचे उन्नयन घडते. ज्ञान योग भक्ती एकरूप होऊन जातात. हाच चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष आहे आणि हेच मानवाचे अंतिम असे उद्दिष्ट किंवा ध्येय आहे. आता मोक्ष ही स्थिती नाही, ते एक केवळ स्फुरण आहे. ज्ञान हे सुद्धा स्फुरणच आहे. ते नेहमी आनंद तरंग निर्माण करते. ते उचंबळत असते आणि तुकोबांनी वर्णन केलेले ते आनंदाचे डोही आनंद तरंग असंच असतात. मोक्षामध्ये साऱ्या विश्वाच्या एकात्मतेचे, चिन्मयतेचे, शाश्वततेचे व अव्ययत्वाचे अखंड भान आहे. ही जाणीव आंतरिक शांती निर्माण करते. चिन्मयता व ज्ञानमयता ही निस्तब्ध अवस्था नाही, तर येथे आनंदाचे तरंग येतच राहतात. त्यामुळेच ज्ञानोत्तर भक्तीचा आस्वाद घेता येतो. मात्र या भक्तीला काहीही मिळवायचेच नसते. येथे एकरूपताही अनुभवता येते आणि स्वरूपानंद सुद्धा भोगता येतो असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत.